काशीखंड अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। ऐसे संहारिले दैत्यकूळ सिद्धाश्रमी देवाले सकळ तवाले शिरकमळ देवांची या पाठोपाठी 45 सहस्र योजन त्या राहूचे पसरले वदन वज्रतुल्य विक्राळ दर्शन काळशूळ ज्यापरी तो पातला हाव टाकीत मुख पसरोन या धावत तेने देव झाले भयभीत देखोनी शिर राहूचे मग पुढे झाला तो सुरेश्वर मागे दिक्पाळादी देवांचे भार म्हणती करूया राहूचा संहार उअला आता एकची हा तव इंद्रे ताडिला शतबाणी ते कडकडा मोडिले दाढे धरुणी भूमिसी टाकिले तुकडे करुणी दर्भा सारिखे तव इंद्रे उभारिला वज्रपाणी तो राहुणे ताडिला गजवहणी विकळ पडला तेव्हा धरणी मूर्छा येऊनी ते काळी ऐसा मांडिला थोर अनर्थ पडला पडला रे सूरनाथ मग आडवा आला समर्थ दैत्यमर्दन प्रतापी मग धनुष्यासी योजुनी बाण त्या राहूवरी योजी नारायण सुटला ती धनुष्य मुष्ठीपासून काळजिवे सारिखा तो बाण राहूने धरिला मुखी दर्शनी पिष्ट केला सुपुंखी तव उठावला सहस्राक्षी वज्रपाणी जो समर्थ क्रोधे वज्र घेऊन या करी शक्र आलासे पुढारी तव राहुणे देखिला समोरी सहस्रनयन तो राहू म्हणे रे मग लांछणी केवी श्रेष्ठ तू चतुर्दश रत्नी दैत्य भूलले मध्यपाणी संहारिले तू आते अनेक जे संहारिले असुर त्या दैत्यांचा बंधू मी क्रूर तुझा फेडावया गर्वभार आलो जाण भगणेंद्रिया मग म्हणे तो सहस्रनयन दुखंड केला शर भेदून आता उरलासे अर्धप्राण तो तुझा घेईन ये वेळी मग इंद्रे सोडिला अग्निबाण तेथे चेतला हुताशण राहू धाविनला मुख पसरून भक्षावया तयाते सरसावला इंद्रबाहू सर्व सुरी वेष्टिला राहू जैसा गिरी पाठी पाहू तृणे वेष्टित वैश्वानर मग काय करीतो ग्रह क्रूर श्रवण झडपे ताडिले सूर जैसा अगस्ती प्राशिता सागर न लगेची विलंब तयासी मग कोपला वज्रहस्त तेने क्रोधे पिडिला तो चतुर्दंत मग हानीतसे वज्रघात सूरनाथ राहूवरी राहूचे शिर अगस्ती वज्रसागर भक्षी ग्रहपती निशस्त्री केला तो अमरपती क्षण मात्रे करुणिया शक्र पराभविला राहुणे ऐसे देखिले नारायणे मग आयुधे घेऊन संपूर्णे निघाला आडवार तयासी तेने गदा घेऊन या करी महाक्रोधे टाकिली राहूवरी तव ते पक्व फळाची या परी भक्षिली तेव्हा राहुणे मग कोपलाजी नारायण तो राहुणे देखिला त्रणा समान मग मोकलिले सुदर्शन परम क्रोधे करुणी राहुमुखीचे दर्शन दिसती गिरी श्रंगा समान तेने महाविष्णूचे सुदर्शन भक्षिले तेही सत्वर जैसा वज्रे विन सुरेश्वर की चक्रो विन शार्ङ्गधर की गायत्री विन सृष्टिकर तुके भ्रष्ट जाणपा ऐसा ग्रह देखोनी क्रूर जेने घेतलासे पियुष आहार म्हणोनी न जिंकवे असुर ब्रह्मादिकांसी थोर खेदे क्षीण झाला श्रीपती परी न भंगेची तो ग्रहपती मग धाविनला पशुपती त्रिशूळेसी हरी नागविला राहुणे भक्षिली गदा सुदर्शने नारायण तेने क्षीण शस्त्रावीन झाला असे ऐसे देखुनी अन्योन्य पराभविले सूरगण मग कोपला तो पंचानन राहुवरी ते काळी तव शिवगण धाविनले हा हा म्हणोनी मोकली ती भाले एकी धनुष्या शर लाविले विंधिते झाले राहुसी मुद्रार त्रिशूल कोयती आसुरी एकसरे टाकीती राहुरी जैसे सांचले गिरीवरी त्राण डोले बहुत मग आवेशे राहू मुखे गर्जना केली महाघोषे शस्त्रे निवारुनी तवके धाविनले सत्वर हानिता श्रवणींच्या झडपा की त्या महाकाळाच्या थापा पृथ्वीमध्ये करीतसे दडपा शिवसैन्याचा साटोप ते श्रवण न होती पक्ष दोन्ही की पर्वत आले उडत कोठुनी शिवसैन्य उडविले गगनी श्रावणाचे निफडत्कारे
ऐसा जाणुनी सैन्याचा कल्पांत, मग अति कोपला उमाकांत. म्हणे मारिना हा ग्रह अद्भुत, या रणमंडळी आताची. मग शरधनुष्या लाविले शंकरे, राहू विंधिला कठीण शरे. मग ते तेने उडविले त्राणस्वरे, शिवाचेच बाण ते धवा. मग कोपला त्रिनयन, झोंकिली सुनाभ त्रिशूळे दारुण. राहूने विकासिले मुख संपूर्ण, गिळिली दोन्ही ते धवा. मग राहू धावला वेशून, झडपे ताडिला त्रिनयन. नंदिकेश्वरा सहित योजन, एक लोटिला तो शिव. सुटला भार मोकळील्या जटा, विध्वंसिला विभूतीचा पट्टा. गजांबर आणि सोटा, उडविला तेने घ्राणघाते. भये पळाले इंद्रहरी, ग्रहे नागविला त्रिपुरारी. हा राहू अमर शरीरी, तो अजिंक्य जाण त्रिभुवनी. मग कोपला शिव समर्थ, निशस्त्री उभा ठाकला युद्धार्थ. मग प्रहारुनी शक्तित्वार्थ, आवरीला विचारतो. म्हणे मज सारिखा शूलपाणी, जो काळासी काळ या त्रिभुवनी. आज मज जिंकले घोर रणी, राहूने पुरुषार्थ करुणिया. ऐसी देवांसी ग्रहे केली व्यथा, आश्चर्य वाटले जगन्नाथा. आता पुढे वर्तली कैसी कथा, ते परिसाजी श्रोते हो. मग राहसी म्हणे त्रिनयन, तू शिवभक्त म्हणविसी पूर्ण. तुझी या शक्तीसी त्रिभुवन, न तुळेची सर्वथा. आता मागरे मी तुझ प्रसन्न, बळ देखोनी संतोषले मन. एरू म्हणे माझी शक्ती संपूर्ण, तुझी या कृपे करुणी. परी तुझी या मुखींचा अनुवाद, शिवा तो मागेन प्रसाद. तुझ मी प्रसन्न हे अगाध, मग रे शंकरा संतोषे. मी मागेन ते ध्यावे मज, तू मागशील ते देईन तुझ. ऐसे वर्तले महाचोज, त्या रणमंडळा माझारी. मग राहूसी म्हणे त्रिनयन, तू जरी झालासी मज प्रसन्न. तरी इंद्राचे वज्र आणि सुदर्शन, विष्णूचेही देईगा. कौमोदकी गदा सुनाभ त्रिशूळ, ही तुवा ध्यावी हो सकळ. तव राहूने दिधली उतावीळ, शस्त्रे समस्त ती. मग बोलिला ग्रह क्रूर, आता जरी तू मज प्रसन्न हर. तरी मी मागतो हाची वर, सोम सूर्य ध्यावे मज. तव विचारिले मनी चतुरानने, सोम सूर्यासी मागितले राहुणे. तरी सत्यची होईल विध्वंसने, माझी या सृष्टी. मग वीरींची म्हणे राहूसी, सोमसूर्य हे दिधले तुझसी. प्रतिग्राही होऊनी पुण्यासी, न्यावे तू आगा. ऐसे ब्रह्मयाचे उत्तर, ते सर्व देवा मानले साचार. तैहुनी सूर्य शीतकर, वेधती ग्रहणी. राहूचे धड झाला केतू, तो सूर्य पुण्यासी ग्रहणीने तू. शीरतेची राहू विख्यातू, बाधी चंद्रासी. ऐसे झाले जेथे समुद्र मंथन, त्या वना नाम झाले घोर विपिन. सुरा असुरा धोरांधर पूर्ण, म्हणोनी हे गुण नाम. देव गेले आपुले स्थानी, हा व्रतांत देखोनी वा नारद मुनी. म्हणे कोठे असेल जननी तया दैत्याची. मग आला हिमाचल पर्वती, तेथे असती कश्यप दिती. तियेसी म्हणे तू काय निश्चिती, दैत्य मारिले इंद्रे ते. वज्रघाते महादैत्य, अमरनाथे केला निपात. सोम सूर्य दिक्पती आदी तेथ, समग्र होते ते समयी. ऐकोनी कोपली दिती, घोरवर्णा आली शीघ्रगती. पुत्र पडिले देखोनी क्षिती, करुणा शब्दे आक्रंदे. वेगे कैसी धावली दक्ष नंदिनी, की ते प्रळय मेघींची सौदामिनी. सृष्टी संहारावया पूर्ण जीवनी, वृष्टी करी जैसी. सप्तशत कोटी ते ससुर, पडिले जैसे महागिरीवर. अशुद्धे भरला सागर, झाले सरिता संगम अनेक. तव नारद म्हणे दितीसी, आता या शोकसागरी का बुडसी. तव आचरोनी उठवी पुत्रासी, तरीच सामर्थ्य थोर तुझे. ऐसे नारदाचे उत्तर, दितीसी मानले साचार. मग पुत्र शवे अव्हेरुणी सत्वर, निगती झाली कश्यप वनिता. मग ते आली हिमाचल पर्वता,
तप करी कश्यपकांता, अनशन व्रत दक्ष दुहिता घेऊन या बैसली. 12 सहस्र संवत्सर तपी बैसली निराहार, तिने आराधिला शंकर हैमवतीवर जोका. तव वाचा झाली गगनोदरी, तेथे प्रकटला त्रिपुरारी. भक्ती पावली ओ सुंदरी दक्ष बाळे, तुवा केले जे तप साधन, ते कोण निमित्त सांग कारण. मग ते वदे प्रतिवचन दक्ष बाळा कौतुके, तिने प्रार्थिला तो त्रिनयन, म्हणे स्वामी मज द्यावे जी पुत्रदान. जो त्रैलोक्य जिंकून अजिंक्य सर्व देवांसी, मग वाचे म्हणे हो तथास्तु. तू पावसी कल्पिला सुतू, आता प्रार्थी आपुला कांतू रती रमणी तो. मग तिने कश्यप स्मरिला, तो स्मरण मात्रे पावला. त्यासी विरिंचीने मंत्र दिला, तो समर्पिला दितीसी. मग दिती झाली गरोदर, अवतरला महावीर. तव संभवला तो समीर, दक्ष बाळीच्या जठरी. तो वाढतसे भूतांचा वैरी, ते प्रसूतन होय झडकरी. तो गर्भ धरिला वर्षे 70, उदरा माझी ती येणे. तव नारद गेला अमरपुरा, मात जाणविली वज्रधरा. म्हणे जी आश्चर्य वर्तले सुरेश्वरा, मृत्युमंडळा माझारी. तुम्हा देवांसी जिंकी ऐसे पुत्ररत्न, हे दितीने मागितले वरदान. तरी आपणासी रक्षण कीजे गा सुरेशा. तो वाढतसे दितीचे उदरी, गर्भास झाली वर्षे 70. तो जन्मता त्रैलोक्या माझारी लावील ख्याती. जो उदरी असे तो अजून, तो शीघ्र विचारावा प्रयत्न. ऐसे ऐकता सहस्रनयन दचकला थोर मानसी. मग सिंहाचे रूप धरुणी, छिद्र पाहातसे वज्रपाणी. प्रसूत होताची गर्भ धरुणी, संहारीन तत्काळ. रंकाचे रूप धरुणी सुरेश्वर, दिती जवळी आला सत्वर. ती म्हणे तू कोणाचा किंकर, सांगा आता मज पाशी. एरू म्हणे मी अनाथ दीन, जो करील माझे उदर पोषण. त्याचे घरी मी दास्य करून, राहीना आता धर्मार्थी. तव दितीने पाहिली वेळ, जवळी आला प्रसूती काळ. तरी हा अनाथ बाळ असावा अति जवळीके. तव आला प्रसूतीचा अवसर, दक्षिणेसी चरण उत्तरेसी शिर. ते ऊर्ध्वमुखे निद्रातूर, निजली असे कश्यप भार्या. तव योनी रंध्रे सुरेश्वर, गर्भी संचरला सत्वर. तव देखिला तो महाभयंकर गर्भ दितीचा. वज्रे ताडिला गर्भपिंड, तेने घाये केला सप्तखंड. तो बो भाईली प्रचंड उदरा माझी. इंद्रहानी दुसरा वज्रघात, तव एक एकाचे झाले 7. ऐसी खंडे केली संख्यागती, 49 तयांची. तव दिती झालीसे जागृत, जवळी पाहातसे तो रंकदूत. म्हणे याची वैर्याने निश्चित, अपत्य माझे मारिले. म्हणे तो आलिया वज्रपाणी वैरी, त्यासी मारीन घालुनी जठरी. तव तिने स्मरिला श्रीहरी आणि विरिंची तो. मग आले विरिंची हरी, त्याही प्रार्थिली दिती सुंदरी. आता प्रसूत करी झडकरी, गर्भासी आपुलिया. तुझा पुत्र हा सुरेश्वर, जो अदिती कश्यपांचा कुमार. मातेसी नाही हा विचार, सुष्ट दुष्ट अपत्याचा. एक होता ते बहुत झाले पुत्र, त्याचे ओढवले पूर्वसूत्र. आता त्यांसी देऊ प्रसन्न मंत्र, जे का इच्छा अपत्याची. दितीस म्हणे सावित्री कांत, वज्रे मारिला तुझा गर्भसूत. त्यासी नाम ठेविले मारुत, सत्यवचन माझे हे. 49 रूपे तयाची, हा गती जाणे त्रैलोक्याची. ऐसी प्रार्थिली ते कश्यपाची, कामिनी दिती ते धवा. मग तो जन्मला सप्तघात, ब्रह्मा वदे तुझे नाम मारुत. असो त्रिजगी विख्यात कश्यपनंदन. मग मारुत म्हणे ब्रह्मयासी, आता मी जाईन वाराणसीसी. गण म्हणती शिव शर्म्यासी, ऐसा जन्मला तो पवन. मग तो आला आनंदवना, त्या विश्वनाथाच्या भुवना. तेथे आरंभिली तप साधना, पंचक्रोशी माझी. तेने स्नान केले मणिकर्णिकेसी, भावे पूजिता झाला विश्वनाथासी.
मग मुहूर्त पाहुनी शिवासी स्थापिले लिंगरूपे. मग मांडले अनुष्ठान निराहारी तप साधन. अचळ घातले आसन स्थान जैसे पृथ्वीचे. ऐसा 10,00,000 संवत्सर मारुत बैसला निराहार. तव पातला भक्त वरदातार स्वामी विश्वनाथ. दुर्बळासी द्रव्याचा लाभ की पडत्या आकाशींचा स्तंभ. तैसा दीननाथ स्वयंभ पावला तो शंकर. आले तपाचे अवसान झाली 10,00,000 वर्षे पूर्ण. मग शिव म्हणे मी झालो प्रसन्न मागे अपेक्षित मारुता. तूच दिदला पूर्ण वर तू तपिया माझी थोर. स्वप्नीही आहार घडला नाही सर्वथा. मज पूजिले मनोगते माझी भक्ती केली स एकाग्र चित्ते. तपानुष्ठाने देखिली बहुते परीन देखो तुझ सारिखे. मज पूजिले 10,00,000 संवत्सर त्यामध्ये मास दिन एक प्रहर. घटिका पळ साचार नाही झालासी दुश्चित. तू मज तोषविले थोर मनोनी दिधला अभयवर. ऊर्ध्व पाहे मारुतेश्वर तव देखिला गजांबरी. त्रिशूलधर धृत जटाजूट भाललोचन नीलकंठ. चंद्रमौळी दैत्यारी उद्भट त्रिपुरांतक साक्षात. मारुत वदेजी महेशा तू दीननाथांचा दिवसा. तू भक्तजना देसी भरवसा युगानुयुगी. मग पवन करिता झाला स्तुती म्हणे जय जयाजी पशुपती. हे त्रैलोक्य तुझी लीलाकृती सहज असे जाणपा. जो त्रैलोक्य भूगोळ तू स्वये निर्मिसी जाश्वनीळ. काळ आणि महाकाळ तू तयांचा संहारक. तू अनादि विश्वपाळा हे त्रैलोक्य तुझे कंठीची माळा. तया माझी माया तंतू आगळा गोविलासे. 99 कोटी वसुंधरा ते तुमच्या अंगत्वेची अवधारा. ज्या वनस्पती भार 18 त्या सर्व तुझी रोमावळी. जे तुझ्या गात्री अस्थि कुळ ते उद्भवले अष्टकुळाचळ. तुझे जे का चक्षुमंडळ तेची हे सोमसूर्य. सप्तपाताळे तुझे चरणी आणि मृत्युलोक हृदय भुवनी. 21 स्वर्ग जी शूळ पाणी मुकुट तुझा विस्तीर्ण. तुझिया स्वेदी जन्म सागराते नाडी पासाव सरिता नवशते. तुझे मुकुटी तेज मिरवते तेची ग्रहण नक्षत्रे. तुझिया प्राणांचे श्वासोच्छ्वासा तोची पवन क्रमी दाही दिशा. तुझ्या श्रवणांपासाव महाकाशा सहजची असे उत्पत्ती. तुझिया स्वेदे जन्मले स्वेदज. तुझिया अस्थि पासाव जन्मले अंडज. रोमावळी पासाव झाले उद्भिज्ज रक्त मांसे जारज खाणी. तुझिया चरणी झाले शूद्रवर्ण वैश्य झाले उरुपासून. तुझिया मुखी जन्मले ब्राह्मण भुजांपासाव क्षत्रिय. तुमचे मनाचा जो अंकुर तोची जन्मला शार्ङ्गधर. ज्याचे नाभिस्थानी सृष्टी कर विरिंची अवतरला. कुळ सूक्ष्म जीव अपार नाना वर्ण चराचर. तो तू साक्षात शंकर मी वंदू काय अल्पवदने. पाहता अवघे त्रिभुवन ते तू एकची त्रिनयन. म्हणून घातले लोटांगण मारुते तै साष्टांगी. तेने परम संतोषला शंकर म्हणे तूज दिधला रे पूर्णवर. तूज केला असे राज्यधर गंधवती पुरीचा. तूज राज्य दिधले वायू कोणीचे आणि अधिपत्य गंधवतीचे. तूज नाम ठेविले साचे पवन अनिल म्हणूनिया. तू आजे लिंग स्थापिले आणि यथो भक्तावे पूजिले. तयासी म्या नाम धारण केले पवनेश्वर म्हणूनिया. मग पवनासी म्हणे शंकर म्या घेतला त्रिविध अवतार. करावया त्रैलोक्याचा संहार महाप्रळयी. कल्पांती नाशावया त्रिभुवन म्या स्थापिले त्रिवर्ग जाण. माझ्याची इच्छे करुण झाल्यास ती त्रिमूर्ती. एक कर्दमाचा सूत वरुण दुसरा वैश्वानराचा कृषाण. तिसरा कश्यपाचा कुमार पवन हे त्रिवर्ग माझा अवतार. कल्पांत होईल त्रिभुवनासी तै सर्व रत्ने ठेविती वरुणापाशी. अष्टधात नवनिधी अग्निपाशी ठेविती देवते. जे जे त्रिभुवनी सुगंध जाणा जे परम प्रिय जियामना ते तुझ पाशी ठेविती रे पवना महाकल्पांत समयासी. ऐसिया जाणा त्रिमूर्ती
चिरंजीव करी पशुपती, परित्याही नाशा ते पावती, ब्रह्म प्रळयी सर्वथा। मग पवनासी म्हणे पशुपती, जे पवनेश्वर लिंग पूजिती, त्यांसी प्राप्त करीन गंधवती वायू लोकासी। ऐसे हे तत्व लिव सगुण, तरी मी येथोची असेन। मग तेथेची राहिला त्रिनयन, पवनेश्वरी प्रीतीने। गण म्हणती शिव शर्म्यासी, ऐसा वर झाला पवनासी। मग स्थापिला गंधवतीसी पंचानने तो महाराज मारुत, तुझ निरूपिला सांध्यंत, त्याचाच मूळ जो वृत्तांत, इत्यंभूत जाहला तो। या अध्यायाची सांगो फलश्रुती, आयुष्याची वृद्धी बहु होती, आणि प्राप्त होय अविमुक्ती काशीपुरी ते। प्रयागी घडता माघ स्नान, पूर्वजांसी होय स्वर्ग पावण, द्वादश लिंगाचे दर्शन, प्राप्त होय श्रवण मात्रे। जो त्र्यंबक पुण्यक्षेत्र ब्रह्मगिरी, तेथे प्रदक्षिणा ज्या अष्टोत्तरी, ते श्रेय होय निर्धारी, हा अध्याय श्रवण मात्रेची। कुरुक्षेत्री घडे सुवर्णदान, आणि स्वर्ग सरितेची श्वेतस्नान, घडती हा अध्याय करिता श्रवण, ऐसे वचन श्री व्यासाचे। आता सावधान जी श्रोतोत्तमा, बद्धांजळी प्रार्थी शिवदास गोमा, पुढारी कथा परिसा निरुपमा, महापवित्र जाणून या। इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे वायुलोक वर्णन नाम त्रयोदशाध्याय। श्री सांब सदा शिवार्पणमस्तु। शुभं भवतु श्रीरस्तु। इति त्रयोदशोऽध्याय समाप्त।